आज आपण अशा विषयावर बोलणार आहे आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. गरीब असो वा श्रीमंत, विद्यार्थी असो वा अधिकारी, लहान असो वा मोठा, एक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात समान असते. ते म्हणजे संघर्ष, ते म्हणजे श्रद्धा, ते म्हणजे हे मनातील भावना, ते म्हणजे या जीवनातील कष्ट, ते म्हणजे या जीवनातील दुःख आणि सुख. प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असते आणि नक्कीच आज या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तरपणे तुला स्वामी समर्थांच्या शब्दांनी, स्वामी समर्थांच्या विचारांनी संपूर्ण आयुष्य समजावून देणार आहे. पण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वामी नावाने करावी. तर बोला श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जिथे जीवन आहे, जिथे जीवन आहे तिथे समस्या आहेत. जिथे जीवन आहे तिथे समस्या आहेत. जिथे स्वप्न आहे तिथे अडथळे आहेत. जिथे स्वप्न आहेत तिथे अडथळे आहेत. आणि जिथे यश आहे तिथे परीक्षा आहे. जिथे यश आहे तिथे परीक्षा आहे. मानवी आयुष्य हे फक्त सुखासाठी बनलेलं नाही. जर आयुष्यात फक्त सुखच असतं तर माणूस कधी मजबूत झालाच नसता. संकट ही आपल्याला तोडण्यासाठी नाही येत, तर आपल्यातील सामर्थ्य दाखवण्यासाठी येतं. आज अनेक लोक बाहेरून हसत असतात पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. चेहऱ्यावर हास्य असतं पण मनामध्ये हजारो प्रश्न असतात. कोणाला भविष्याची चिंता आहे, कोणाला पैशांची चिंता आहे, कोणाला नात्यांच्या वेदना आहेत, कोणाला नात्यांची वेदना आहेत, कोणाला अपयशाची भीती आहे, कोणाला लोक काय म्हणतील याची भीती आहे. आणि हळूहळू ही भीती, ही चिंता, नकारात्मक विचार माणसाच्या मनावर कब्जा करू लागतात. माणसाच्या मनावर कब्जा करू लागतात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम हरवणारी गोष्ट म्हणजे निराशा. आपल्याला सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये हरवणारी गोष्ट म्हणजे निराशा. जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास हरवतो, जेव्हा त्याला वाटायला लागतं मी काही करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का आहेत, आता काही उरलं नाही, हीच निराशा माणसाला आतून संपवते. पण लक्षात ठेवा, निराशा ही परिस्थिती नसते, ती परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी असते. एकच परिस्थिती एका माणसाला तोडते आणि दुसऱ्याला घडवते आणि दुसऱ्याला घडवते. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द संपूर्ण तुला तुझे आयुष्य समजावून जातील. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे ते अनमोल शब्द तुला तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन जातील. आज सुखी असो वा दुःखी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची समस्या असते. आज तुझ्या प्रत्येक समस्याचं उत्तर तुला मिळून जाणार आहे. फक्त थोडा वेळ आज स्वामींसाठी काढ. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. आपल्याला या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि नक्कीच माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य हे माणसाचे भविष्य ठरवत असते. माणसाच्या कर्माबद्दल बऱ्याच वेळा ऐकला असाल, माणसाच्या कृत्याबद्दल बऱ्याच वेळा ऐकला असाल, पण सध्याच्या काळाची एक महत्त्वाची गरज, ती सध्या तरी दुर्मिळ झालेली आहे, ती म्हणजे माणुसकी. आजच्या काळामध्ये माणुसकी मिळणं सुद्धा खूप कठीण आहे. स्वामींनी स्वतः सांगितलं होतं, कलियुग हे माणसासाठी खूप बेकार असणार आहे, पण या कलियुगामध्ये जो माणुसकी जपणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुखच मिळणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, पण एकदा त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच नाहीये. वेळ आणि परिस्थिती खराब असल्यामुळे ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी रस्त्यावरती फिरत असतात, एका वेळच्या जेवणासाठी लोकांसमोर हात पसरतात. कोणाला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणे एकटं सोडून दिलेलं आहे. आज मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. ज्या लोकांना खरंच मदतीची खूप गरज आहे, ज्या लोकांना खरंच प्रत्येकाच्या साथाची खूप गरज आहे. आज जर नक्कीच तू या गोष्टी समजून घेतल्यास आणि आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही. यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचं रडणं राहणार नाही. विश्वास ठेवून बघ तुझ्या कर्मांवरती. आज
फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर नक्कीच आज त्या गरजू लोकांच्या आयुष्यामध्ये कधी रड न राहणार नाही. त्यांच्या आयुष्यातील आनंदाचं कारण आपण बनू. ही सर्वात मोठी संधी दुर्लक्ष करू नकोस. आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष केली, या महत्त्वाच्या टप्प्याला दुर्लक्ष केली. पण प्रशांत पाटील, रुपाली पडले, अरुण शिवे आणि कमल कदम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये फक्त निराशा आणि रडण्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं पर्याय नाही आहे, कोणत्याही गोष्टीचं पर्याय नाही आहे. आज स्वामींनी आपल्याला एवढं बळकट बनवलेलं आहे की आपण स्वतःचं आयुष्य स्वतः पाहू शकतो. पण त्या लोकांचा काय, जी लोक स्वतःचं आयुष्य स्वतः पाहू नाही शकत, हात पसरण्याशिवाय कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडं एक पर्याय उरत नाही. तर आज प्रत्येक स्वामी भक्त त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा कारण बनणार. आज फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचं रडणं राहणार नाही. म्हणून महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस, महत्त्वाच्या मोहिमेला दुर्लक्ष करू नकोस. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला, महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी पाठवावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. आणि एक शेवटची विनंती हीच असेल तुमच्या समोर, आज नक्कीच कोणाच्या तरी आनंदाचं कारण बना. आपल्या कर्मांवर लक्ष ठेवा. रिकाम्या हाती आला आहात, रिकाम्या हाती जाणार आहात, तर इतरांना सुद्धा आनंद वाटण्याचा कार्य करा. माणुसकीचा धर्म पार पाडा. सध्याच्या कलियुगामध्ये माणुसकी ही खूप महत्त्वाची आहे. तर शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण हे निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ स्वामींचाच असतो. आणि नक्कीच तुला एक महत्त्वाचा मुद्दा आता सांगितला, पण यापुढील स्वामी समर्थांचे विचार हे तुझे आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. पण तसेच आपण नेहमी विचारतो, देवा माझ्या वाट्याला एवढं दुःख का? पण कधी विचार केलाय का, दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली असती का? रात्र नसती तर पहाटेचं सौंदर्य कळलं असतं का? अपयश नसतं तर यशाचं आनंद कळलं असतं का? म्हणून दुःख हे शिक्षा नसतं, ते जीवनाचं शिक्षण असतं. दुःख आपल्याला शिकवतं कोण आपलं आहे, कोण फक्त स्वार्थासाठी आहे, आपल्यात किती ताकद आहे, आपण किती काही सहन करू शकतो. या सर्व गोष्टीचा अंदाज आपल्याला आयुष्य हे देतच राहतं, आपल्याला परमेश्वर हे देतच राहतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत राहिलात, मी नाही करू शकत, मी नाहीच करणार, माझ्याकडून होणारच नाही, तर तुम्ही खरंच करू शकणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं, अजून जमलं नाही पण जमेल, अजून झालं नाही पण होईल, अजून शिकता येत नाही पण शिकेल, अजून समजत नाहीये पण समजून घेईल, तर मार्ग तयार होतो. तेव्हा मार्ग आपण शोधायला लागतो. कारण विचार बीज असतात आणि आयुष्य त्याचं फळ असतं. वाईट विचार म्हणजे विष. ते हळूहळू मन, आत्मविश्वास, नाती, स्वप्न सगळं नष्ट करतात. बहुतेक लोक अपयशी होत नाहीत कारण ते कमी सक्षम असतात, तर कारण ते प्रयत्न करण्याआधीच घाबरतात. भीती असते, लोक काय म्हणतील, मी हारलो तर, मी पडलो तर, माझं झालं नाही तर, या जीवनामध्ये कोणी माझं साथ दिलं नाही तर. या कलियुगामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची भीती वाटते की ह्याच्या मनाला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वाटेल. सर्वप्रथम
सर्वप्रथम सकारात्मक विचार करून फक्त स्वतःच्या मनाला विचारायचं की हे कृत्य चांगलं आहे का, ही गोष्ट चांगली आहे का. स्वतःच्या मनावर स्वतःच्या बळावरती त्या गोष्टी पार पाडायच्या. स्वतः स्वामींची साथ तुझ्यासोबत राहील. जर चांगल्या गोष्टींमध्ये चांगले विचार केलेस तर हे जीवनसुद्धा चांगलेच होत राहील, तर हे जीवनसुद्धा चांगलेच होत राहील. मनात आणि जगात जिंकलेले लोक निर्भय असतात आणि जगात जिंकलेले लोक निर्भय असतात. ते भीती असूनही पुढे जाणारे असतात. ते भीती असूनही पुढे जाणारे असतात. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणे. धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणे. आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वीकार करा. हो, समस्या आहे. हो, परिस्थिती कठीण आहे. हो, मला वेदना होत आहेत. हो, मला त्रास होत आहे. हो, या गोष्टी खरंच घडत आहेत. स्वीकार हा हार नसतो, तो बदलाची सुरुवात असते. ती बदलाची सुरुवात असते. स्वतःशी संवाद करा. रोज स्वतःला विचारा, मी खरोखर कोण आहे. मी खरोखर कोण आहे. माझी ताकद काय आहे. मला काय व्हायचं आहे. मी काय सुधारू शकतो. वाईट सवयी सोडा. नकारात्मक लोक, वाईट सवयी, टाळाटाळ, आळस आणि अस्थिर मन हे माणसाला संकटापेक्षा जास्त तोडतात. हे माणसाला संकटापेक्षा जास्त तोडतात. जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी स्वामींनी सांगितले, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वेळ, आरोग्य, नाती, स्वाभिमान, शिस्त. यशाचे खरे रहस्य हेच आहे. आपण आपल्या या जीवनामध्ये हरवलेले पैसे परत मिळवू शकतो. आपण या जीवनामध्ये हरवलेले धन दौलत परत मिळवू शकतो, पण हरवलेली वेळ नाही. पण हरवलेली वेळ नाही. शरीर साथ देत नसेल तर पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. म्हणून आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शरीर साथ देत नसेल तर पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. नाती, जग जिंकूनही काही फायदा नाही जर घरी परतल्यावर बोलायला आपलं कोणी नसेल. आणि जगण्यासाठी आणि जगासाठी स्वतःला हरवू नका. स्वाभिमान बाळगा. जगासाठी स्वतःला हरवू नका. शिस्त, प्रेरणा तात्पुरती असते, शिस्त कायमची असते. प्रेरणा तात्पुरती असते, शिस्त कायमची असते. आणि खरं यश म्हणजे यश हे अचानक मिळत नाही. ते दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयींनी घडतं. यश हे अचानक मिळत नाही. ते दररोजच्या छोट्या सवयींमुळे घडतं. दररोज 1% सुधारणा 1 वर्षात नंतर तुम्हाला पूर्ण बदलून टाकते. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढशील ना, तर थोडासा वेळ तुला असं वाटेल की यातून कायच मिळणार आहे. पण हेच स्वामी समर्थांचे विचार, हेच स्वामी समर्थांचे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. फक्त संकट आलं तर घाबरू नका. दुःख आलं तर तुटू नका. अपयश आलं तर थांबू नका. आणि लोकांनी साथ सोडली तर स्वतःची साथ कधी सोडू नका. आणि नक्कीच या जीवनामध्ये जे पुन्हा उभे राहतात तेच इतिहास घडवतात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य असे काही नाही. लोकांसाठी नाही, तुमच्या ध्येयासाठी जगा. लोकांसाठी नाही, तुझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी जगून बघ. हे जीवन एवढे सुंदर होईल की या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख, कधी कोणत्या प्रकारचे संकट हे तुला तोडू शकणार नाही. हे तुझी साथ कधी सोडणार नाहीत स्वामी. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. स्वामी समर्थांच्या या शब्दांना स्वतःमध्ये अर्पण करून बघ. स्वामी समर्थांच्या या विचारांना स्वतःमध्ये अवलंबून करून बघ. या सर्व गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आज तुझे कुटुंब सुद्धा सुखी राहणार. आज तुझ्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. स्वतः स्वामी तुला त्या गोष्टीसाठी साथ देतील. आणि आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी समजावून जाते. आपण काय घेतोय, आपण काय समजून घेतोय, आपल्याला काय समजतं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या वाईट काळामध्ये एकटं सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपण कोणालाही आपलं मानलं तरी सुद्धा जेव्हा त्याच्या स्वार्थाचा विचार येतो तेव्हा तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतो. आणि ही खरी गोष्ट आहे. या कलियुगामधील माणूस हा स्वतःचा विचार सर्वप्रथम करतो,
त्यानंतर आपल्या जवळच्यांचा विचार करतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, आज त्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर या स्वामी संदेशातून तुला मिळणार आहे. आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामींच्या विचारातून मिळणार आहे. विश्वास ठेव स्वामी शब्दांवर, विश्वास ठेव स्वामींच्या गोष्टींवरती, कारण की स्वामींची गोष्ट आणि स्वामींचे शब्द हे तुला कधी हरू देणार नाहीत, हे तुला कधी एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थांचे अनुभव खूप आहेत, स्वामी समर्थांच्या शब्दातून मिळालेला अनुभव खूप आहे. आज स्वामी समर्थांचे शब्द समजून घे, आज स्वामी समर्थांचे विचार समजून घे. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द कधी तुला एकटं सोडणार नाहीत. तर एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी, एक महत्त्वाच्या संदेशाकडे वळण्यापूर्वी, मागच्या वर्षीच प्रकट दिनाच्या दिवशी एका स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी तुला सांगू इच्छितो. आज आपण म्हणतो ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप संकट आहेत, वारंवार प्रयत्न करतोय, तरी सुद्धा मला माझ्या आयुष्यामध्ये तो आनंद मिळत नाहीये जो आनंद मला हवा आहे, ज्या गोष्टी मला हव्या आहेत. पण या जीवनाचं नक्कीच खूप कठीण वेळ असतो, खूप कठीण काळ असतो. एक स्वामी समर्थांच्या नक्कीच एका सेवकाचा तुला एक अनुभव सांगतो, जो अनुभव तुझ्या डोळ्यातून पाणी काढणारच. जीवन म्हणजे नेहमी सरळ चालणारा रस्ता नसतो, कधी तो प्रकाशाने भरला असतो तर कधी अंधाराने वेढलेला असतो. कधी सगळं आपल्या मनासारखं घडतं तर कधी परिस्थिती अशी येते की स्वतःचा विश्वास डळमळायला लागतो. अशा वेळी स्वतः स्वामी मार्ग दाखवतात, असे विचार त्या स्वामींच्या भक्ताकडे होते. एक साध्या माणसाची गोष्ट आहे, एका साध्या स्वामी भक्ताची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य सुरुवातीला खूप चांगलं चाललेलं होतं. घर, कुटुंब, नोकरी, मित्र सगळं व्यवस्थित होतं. पण एक वेळ अशी आली की परिस्थिती अचानक बदलली. नोकरी गेली, आर्थिक अडचणी वाढल्या आणि जे लोक नेहमी सोबत असल्याचा दावा करायचे ते हळूहळू दूर जाऊ लागले. त्या माणसाला तेव्हा स्वामींचा एक विचार आठवला. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका, त्यांचे मोल कधी विसरू नका. त्या कठीण काळात ही लोक त्याच्या सोबत उभे राहिले. घरच्यांनी आधार दिला, एका मित्राने त्याचा धीर दिला. तेव्हा त्याला समजलं की आयुष्यात माणसांची संख्या महत्त्वाची नसते, तर संकटात उभं राहणारं मन महत्त्वाचं असतं, काळ पुढे जात होता, संघर्ष वाढत होता, पण त्या माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली. दुसऱ्याच्या यशामुळे मनात जळफळाट ठेवायचं नाही. स्वामींचा दुसरा विचार त्याला सतत आठवत होता. यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची आपल्या मनात असली पाहिजे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजूबाजूचे लोक प्रगती करत दिसत होते, काही जण त्याच्यापेक्षा खूप पुढे गेले, पण त्याने कधीही त्याच्या यशाचा हेवा केला नाही. उलट मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या, कारण त्याला माहिती होतं की सकारात्मक मन असेल की योग्य वेळ आपोआप येते. संघर्षाच्या त्या दिवसात अनेक वेळा असे क्षण आले की सर्व प्रयत्न निष्फळ वाटू लागले. मनात प्रश्न निर्माण व्हायचे, इतके प्रयत्न करूनही काहीच होत नाही. पण त्याला स्वामींचा एक आश्वासक विचार आठवायचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. हा विचार त्याला पुन्हा उभं राहायला मदत करायचा. कारण कधी कधी माणूस जेव्हा पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो आणि तरीही काहीच घडत नाही असं वाटतं, तेव्हा खरं तर त्या क्षणापासून दैवी शक्ती आपल्यासाठी कायम काम करायला सुरुवात करते. तो माणूस रोज मेहनत करत राहिला, त्याला स्वामींचे शब्द आठवत राहिले. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि योग्य कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ त्याने एकच घेतला, काम थांबवायचं नाही, परिणामाची चिंता करत बसायचं नाही. कारण जेव्हा कर्म प्रामाणिक असतं तेव्हा त्याचं फळ उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. काही दिवसांनी त्याला एक गोष्ट समजली, अडचणी बाहेर नसतात, त्या आपल्या मनात असतात. स्वामींचे शब्द त्याला वारंवार आठवायचे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. एक दिवस त्याने ठरवलं, भीती ठेवायची
नाही, आत्मविश्वासाने पुढे जायचं. कारण स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळी ताकद निर्माण केली. त्याला वाटलं, जर स्वामींची कृपा आहे तर कोणतीही अडचण मोठी नाही. एकदा अशी वेळ आली की त्याला कोणाशी बोलावंसं वाटत होतं, पण ऐकून घेणारा कोणी नव्हता. तेव्हा त्याला स्वामींचा विचार आठवला. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. त्या रात्री त्याने शांतपणे डोळे बंद केले आणि मनातल्या मनात सगळ्या वेदना स्वामींसमोर मांडल्या. कधी कधी देवाशी केलेला संवाद माणसाला आतून हलकं करतो. काही दिवसांनी त्या आयुष्यात एक मोठा निर्णय घ्यायचा होता. मनात संभ्रम होता. तेव्हा स्वामींचा आणखीन एक विचार त्याला मार्ग दाखवून गेला. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम रहा आणि कृतीत आण. त्याने धैर्याने निर्णय घेतला. सुरुवातीला मार्ग कठीण होता, पण काही काळानंतर त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. त्याचं आयुष्य हळूहळू सुधारायला लागली, परिस्थिती सुधारायला लागली, मेहनतीचे फळ हे मिळू लागले. त्या दिवशी त्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजली, जीवनात संकट येतात ती माणसाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त शब्द नाहीत, तर जीवनाला दिशा देणारी शक्ती आहेत. श्रद्धा असेल, संयम असेल आणि कर्म प्रामाणिक असेल तर कोणतीही परिस्थिती कायमची राहत नाही. वाईट काळही निघून जातो आणि चांगली वेळही येते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते, विश्वास. कारण जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहतो तेव्हा त्याच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. त्या स्वामी भक्ताच्या आयुष्यामधील एवढ्या अडीअडचणी, एवढे कष्ट, एवढी संकट, एवढं रडणं, एवढं झडणं, एवढं लढणं, प्रत्येक समाजाशी, प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक दुःखाशी, प्रत्येक संकटाशी लढणं, या प्रत्येक गोष्टीनंतर त्याला फक्त एकच गोष्ट भेटली, ती म्हणजे स्वामींची कृपा, स्वामींचा आशीर्वाद. हे आयुष्य सोपे नाहीये. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी आयुष्यात आलेला आहेस, कष्ट तर करावेच लागतील. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही म्हणून कधी रडू नये. कारण की मनासारखी जर प्रत्येक गोष्ट झाली असती तुझ्या बोलण्यानुसार तर या आयुष्यामध्ये परमेश्वर आणि आनंद, दुःख, सुख या नावाच्या गोष्टींचा नक्कीच हेच नसतं. तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द या आयुष्यामध्ये तुला लढायला शिकवणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून घे, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुझे आयुष्य 100% बदलणार. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, पण स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझ्या मनाला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझे विचार सुद्धा तुला कधी एकटं सोडणार नाहीत. जेव्हा तू स्वामी समर्थांचे विचार ऐकशील तेव्हा कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक खूप मोठा फरक नक्कीच जाणवेल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव की ती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. एकदम स्पष्टपणे सांगितलं तर माणसाचं आयुष्य फारच थोडकं आणि अनिश्चित आहे. आज आपण आहोत, उद्या असू की नसू हे कुणालाच माहिती नाही. म्हणूनच आयुष्यात सतत चिंता, राग, ताणतणाव यात घालवू नये. जे मिळालं आहे ते मनापासून जगावं. हसत खेळत प्रेमाने आणि समाधाने जगलं तर आयुष्याचं खरं मोल कळतं. आयुष्य क्षणभर आहे. उद्याचा भरवसा नसल्यामुळे आजचा दिवस आनंदाने घालवा, प्रेमाने आणि समाधानाने जगा. कारण की आज जे घडतंय ते उद्या असेल की नसेल त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अंदाज नाहीये. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनापासून प्रत्येक गोष्टी मानल्यास ना, मनापासून निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस ना, चमत्कार हा नक्कीच जाणवेल. कारण की आज कित्येक स्वामी भक्ताने या स्वामी विचारांचा नाही तर स्वामी मार्गदर्शनाचा अनुभव घेतलेला आहे, स्वामी चमत्कारांचा अनुभव घेतलेला आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावरून तुला नक्कीच एक उदाहरण सांगतो. समजा 2 मित्र आहेत. एक मित्र सतत पैशाच्या, भविष्याचा चिंता
करत असतो. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत राहतो. आजचं सुख बाजूला ठेवून तो नेहमी उद्याचा विचार करतो. दुसरा मित्र साधं जगतो, आई वडिलांशी बोलतो, मित्राबरोबर हसतो, लहान लहान क्षणात आनंद शोधतो. एक दिवस पहिल्या मित्राला कळतं की त्याच्या जवळचा माणूस अचानक गेला. तेव्हा त्याला जाणवतं की उद्यासाठी जगताना आजचे क्षण हातातून निसटले. तेव्हा कळलं आयुष्य थोडकं आहे, म्हणून ते आज हसून खेळून नक्कीच घालवायचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उद्याचा विचार करावा माणसाने, उद्याचा विचार करावा माणसाने, पण त्यासाठी आजचे क्षण, आजचे आनंद हे घालवू नये. आनंद नसेल आयुष्यामध्ये तर असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तू आनंद शोधायला लागलास तर कुठेच तुला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही, काही गोष्टी न कळत सोडून द्यायच्या, तर काही गोष्टी मनापासून करायच्या, पण नक्कीच त्यासाठी आपलं आजचा दिवस आणि आजचं आनंद ते घालवायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. अगदी स्पष्टपणे सोप्या शब्दात सांगायला गेलो तर जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली असती तर आपल्याला कधीही दुःख अनुभवायला लागलं नसतं, पण मग आनंदाची किंमत कळली नसती. दुःखामुळे माणूस थांबतो, विचार करतो, मजबूत होतो, आणि जेव्हा दुःखानंतर सुख येतं तेव्हा त्याची खरी मजा कळते, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणजेच दुःख आणि सुख हे एकमेकांशी अपूर्ण आहेत, एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला सुखाचे खरे मोल समजते. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला खरे सुख आणि खरे दुःख आणि खरे सुख समजते. मनाला लागेल असं एक उदाहरण तुला सांगतो. समजा एखादं मूल नेहमीच जिंकत राहिलं, त्याला कधी हारावं लागलं नसतं तर जिंकण्याचा आनंद त्याला वाटलाच नसता, पण एकदा का ते हसतं, रडतं, प्रयत्न करतं आणि पुन्हा जिंकतं तेव्हा त्या विजयाचा समाधान वेगळाच असतो. तसंच आयुष्यातही आहे, थोडं दुःख नसतं तर सुख शब्द राहिलाच नसता, भावना ही राहिलीच नसती. आज जर प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर देवाचं अस्तित्व सुद्धा नसतं, आपल्या परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा नसतं. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये समजावून सांगणार आहे. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलो तर आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला नको असतात, पण त्या मुद्दामच येतात असं वाटतं. या कठीण काळात कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं हे स्पष्ट दिसतं. सुखात सगळे आपले वाटतात, पण दुःखातच खरे आपले ओळखता येतात. म्हणून नियती अशा अडचणी देऊन माणसाला नक्कीच माणसाची खरी ओळख करून देते. अडचणी माणसाची खरी ओळख करून देते. त्या काळातच खरे आपले आणि परके यातील फरक आपल्याला समजतो. नक्कीच समजा एखाद्या माणसाची नोकरी अचानक जाते. सुखात रोज फोन करणारे काही मित्र हळूहळू गायब होतात, पण एक दोन माणसं शांतपणे त्याच्या पाठीशी उभी राहतात, धीर देतात, मदत करतात, विश्वास देतात. तेव्हा त्याला कळतं की नियतीने दिलेली अडचण ही शिक्षा नव्हती, तर खरी माणसं ओळखण्याची संधी होती. आणि एखादी गोष्ट घडते ते आपल्या हितासाठी, एखादी गोष्ट घडते तर ते खरं तर आपल्याला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी. नक्कीच आज ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी, त्या गोष्टीतून खरी शिकवण देण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगणार आहे. तू फक्त एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त एकदा मन लावून ऐकून बघ. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी. तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि
आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील, तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये, किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते, तर ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली, त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल, त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही.
परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक, फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात? दुःख संकट काय असतात? आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामींनी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत. स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील आणि ती वेळ सुद्धा आणतील, ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असशील तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल. त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. आपल्याला जाणवत नाही, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी गमावलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा
गोष्टीचा विचार केला असताना ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही, पण यावेळेस मी करावं तरी काय, मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10-10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत, ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस, कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्वाचे आहेत, आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्वाचे आहेत, आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्वाचे आहेत, आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे, धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत, या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत, जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते, आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात, म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारांनीच येईल. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी
मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल. नामांचे अंतरंग शुद्ध बनवते, नामानेच अंतरंग शुद्ध बनवते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव. देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार. स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार. तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा. स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म. आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात, आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत, आज आपली जवळची लोक आपल्याकडे बघत नाहीत. आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच. पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही. हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाहीत. जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे. आणि हेच स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार. आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत. आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो. पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या शब्दातून मिळणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे. कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस. तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल. माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझे आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी. या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो. आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील. पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील. कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे, कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे. कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तत्काळच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो. या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस. माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस. कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत, त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी, काही गोष्टी बदलतायत, त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी, काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत, त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवतायत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस. जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हाच तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावहाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे.
तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माच करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते, आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते, आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल, आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल, आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळतायत, तुला जेवढ्या अडचणी मिळतायत, तुला जेवढे अडथळे मिळतायत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे, आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही, आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग, आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील, आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे, पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात. जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे, आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतीलच देतील, पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते?
नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका, दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत, त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत. तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढे सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये
कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया. पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस. या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील, भाग्यवंत 100% ठरशील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही.
वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, आणि यापुढे तुम्हाला काही असे विचार सांगणार आहे जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आयुष्य बदलण्यासाठी आहेत. आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो, आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का की सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही, आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. ह्याला जीवन म्हणतात, आणि हे जीवन सध्याच्या काळामध्ये चालत आहे. या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार दडलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार हा दडलेला आहे. आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमी खरंच असतं का? असं नाही. ते नेहमी खरंच असतंच असं नाही. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. आणि काही लोक दुःखात असूनही शांत आणि समाधानी असतात. म्हणूनच जीवनात कधीही फक्त बाह्य रूपावरून कोणाचे मूल्यांकन करू नये. आजच्या काळातील एक सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. स्वामी समर्थ म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारी लोक जास्त चांगली असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते. पण मन दुसऱ्यांचा विचार करतं. आज प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे, स्वतःचे आयुष्यामध्ये सुख शोधत आहे. पण खरा आनंद कुठे आहे हे आपण विसरलो आहोत. खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे, कुणाला मदत करण्यात आहे, कुणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्यात आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज आपल्यासोबत कोणी वाईट वागलं असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत वाईट वागून आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक राहिला, आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक हा राहिला. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण देवाचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे बाहेरचं सुंदर बनवण्यापेक्षा आतून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाची घटक आहे. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या जगात जगताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. हे वास्तव्य आहे.
तुम्ही जितके चांगले असाल तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुमकुवत बनवू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे चांगुलपणा ठेवा, पण स्वतःचं संरक्षण करायला शिका. आता एक मोठा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की देवाला अगरबत्ती लावली, नारळ फोडला, मंदिरात जाऊन नमस्कार केलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील दुःख दूर होतील. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे. जर आपण स्वतःच प्रयत्न केले नाहीत तर देवही काही करू शकत नाही. देव त्यांनाच मदत करतो जो स्वतः मेहनत करतात, जे प्रयत्न करतात, जे हार मानत नाहीत. आणि नक्कीच स्वामी भक्तांनो, जीवनात सगळं आपल्या मनासारखं होणार असं नाही. कधी कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी यश मिळेल तर कधी अपयशही येईल. पण या सगळ्या परिस्थितीत आपलं मन स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांना मदत करणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि सतत कष्ट करत राहणं हेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं आहे. जीवन खूप छोटं आहे, ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. आणि नेहमी लक्षात ठेवा, जीवनात सगळं दिसतं तसं नसतं. म्हणून मनाने जगा, खरं जगा आणि प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्ण उपयोग करून घ्या. स्वामी समर्थांच्या प्रत्येक शब्दांमध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. आज या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस, कारण की आजच्या या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये एक खूप मोठा फरक घडवून जाणार आहेत. आणि नक्कीच तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी. ते तुला कधी हरू देणार नाहीत, या कलियुगात कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी. आता महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर ऐकलास, पण या क्षणापासून जे स्वामींचे विचार ऐकशील ते जवळपास तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवू शकतात. स्वामींचा हा विचार खूप साधा आहे, पण आयुष्य बदलणारा आहे. माणूस बाहेरून कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो श्रीमंत आहे की गरीब आहे, हे लोक पाहतात आणि त्यावरूनच त्याचे कौतुक करतात. पण हे सगळं बाहेरचं आहे, तात्पुरतं आहे. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. जर एखाद्याचं मन स्वच्छ असेल, त्यात कुणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, फसवणूक नाही, तर तो माणूस खरोखरच महान असतो. बाहेरून स्वच्छ कपडं घालणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवणं कठीण आहे. आणि लोक जरी तुमच्या कपड्यांची स्तुती करत असेल तर ती परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो. म्हणून आयुष्यात सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं आणि स्वच्छ मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छ आणि चांगलं मन असणं जास्त महत्त्वाचे आहे. माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. आणि त्यावरूनच एका 2 स्वामी भक्तांचा अनुभव तुला सांगतो. एका गावात 2 माणसं राहत होती. दोन्ही मनापासून स्वामींची भक्ती करत होती. लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होती, स्वामींची भक्ती करण्यात मग्न होती. पण एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता. श्रीमंत माणूस नेहमी महागडे स्वच्छ कपडे घालायचा. लोक त्याला पाहून म्हणायचे, वा किती छान व्यक्तिमत्व आहे. पण तो मनाने खूप कठोर होता. कोणाला मदत करायचा नाही, लोकांना कमी लेखायचा. दुसरीकडे गरीब माणूस साधे थोडे जुने कपडे घालायचा. लोक कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, पण त्याचं मन खूप स्वच्छ होता. तो नेहमी लोकांना मदत करायचा, प्रेमाने बोलायचा, कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही.
एक दिवस गावात मोठं संकट आलं, पूर आलं. श्रीमंत माणूस स्वतःच्या घरातच सुरक्षित राहिला, पण कुणालाही मदत केली नाही. तो गरीब माणूस मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवू लागला. भूक असताना अन्न वाटलं, थंडी असताना स्वतःचे कपडे दिले. त्या दिवसानंतर प्रत्येक माणसाला समजलं, प्रत्येक स्वामी भक्तांना समजलं, लोकांना समजलं की खरा माणूस कोण आहे. ज्याच्या कपड्यांची स्तुती होते तो मनाने गरीब होता, ज्याच्या कपड्यांची स्तुती होत होती तो मनाने गरीब होता, आणि ज्याची कोणी विचार करत नव्हतं आणि ज्याला कोणी विचारत पण नव्हतं तो मनाने खूप श्रीमंत होता. शेवटी गावातील एक वृद्ध म्हणाला, स्वच्छ कपडे लोकांना दिसतात पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. स्वच्छ कपडे लोकांना दिसतात पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, बाहेरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात, देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात सुद्धा दिलेले आहे, विश्वास सुद्धा दिलेला आहे. तो विश्वास ठेवून नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये जर स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती चालत राहिलास तर आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला हे जग जगायला शिकवणार आहे. पण त्यापूर्वी या विचारांचा अर्थ असा आहे की देवावर श्रद्धा ठेवणे चुकीचं नाही, देवावर श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पण फक्त पूजा पाठ करून, अगरबत्ती लावून, नारळ फोडून किंवा घंटा वाजवून सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील तर अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. देव आपल्याला काही जादूने सगळं देत नाही, उलट देवाने आपल्याला हात, पाय, बुद्धी आणि कष्ट करण्याची ताकद दिलेली आहे, जेणेकरून आपण स्वतःच्या मेहनतीने आपले आयुष्य घडू शकतो. म्हणजेच देव आपल्याला मार्ग दाखवतो, पण चालायला काम आपल्याला करावं लागतं, पण चालायलाच काम आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे फक्त देवाकडे मागत बसण्यापेक्षा स्वतःचं प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत कष्टही करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. एका गावात विनय नावाचा एक मुलगा होता. तो रोज मंदिरात जायचा, देवासमोर अगरबत्ती लावायचा, हात जोडून देवासमोर प्रार्थना करायचा, देवा मला पास कर, मला चांगले मार्क्स दे. पण एक गोष्ट अशी होती की तो अभ्यास मात्र करत नव्हता. परीक्षा आली, तो नापास झाला. तो खूप नाराज झाला आणि देवावर रागवला. मी रोज पूजा केली तरी देवाने मदत का केली नाही? तेव्हा त्याच्या आजोबाने शांतपणे विचारलं, देवाने तुला हात दिले ना, डोकं दिलं ना, वाचायला डोळे दिले ना? विनय म्हणाला, हो. आजोबा हसून म्हणाले, देवाने तुला सगळं दिलं पण तू त्याचा वापरच केला नाहीस. त्या दिवशी विनयला समजलं, फक्त प्रार्थना करून काही होत नाही, कष्टही करावे लागतात. पुढच्या वेळी त्याने मन लावून अभ्यास केला, मेहनत केली आणि मग जेव्हा तो पास झाला तेव्हा त्याला देवाने धन्यवाद दिले. तेव्हा त्यांनी स्वतः